नमस्कार. अबीर गुलाली या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अगस्त्य विशूला सांगत असतो की आमचा जो काही साखरपुडा झाला आहे तो आईच्या म्हणण्यानुसार झाला आहे. शुभ्राला काही माहीत होतं ना मला काय. मग विशू अगस्त्यला विचारतो की तुझी एंगेजमेंट शुभ्राशी झाली आणि लग्न टीचर ताईशी कसं. मग अगस्त्य म्हणतो खरं तर याचं उत्तर मलाही माहीत नाही. आमचं तसं कुठलंच नातं नाही आहे. मग शुभ्रासुद्धा म्हणते की खरंच विशू, जसं तुला वाटते तसं आमच्यात कुठलंच नातं नाही आहे. मग अगस्त्य म्हणतो की विशू, आता जे काही घडलं ते मी तुला खरं खरं सांगितलं. आता तुला खोटं जर वाटत असेल तर मी आई शपथ सांगतो. इतक्यात विशू त्याला थांबवत म्हणतो की नाही अगस्त्य, आईची शपथ घ्यायची काहीच गरज नाही आहे. आता शुभ्रा म्हणते की विशू, हे सगळं घडलं आहे याचा अर्थ असा नाही आहे की माझ्या मनात अगस्त्यबद्दल किंवा अगस्त्यच्या मनात माझ्याबद्दल काहीतरी आहे. तू मला फक्त अंतर देऊ नकोस. मग विशू म्हणतो की नाही शुभ्रा, खरं तर माझं चुकलं. खरं काय ते जाणून घ्यायच्या आधी किती काय काय बोललो मी तुम्हाला. खरंच मला माफ करा. आता शुभ्रा मनातच म्हणते की विशूला तर गुंडाळला आता. तो मला या घरातून बाहेर नाही काढू शकत. पण श्रीचं काय, ती गप्प नाही बसणार इतक्यात. खूप सावध राहायला लागेल तुला शुभ्रा. आणि नक्कीच ती काहीतरी पुरावा मिळवायला बघणारच. बघू दे, ती आमच्यासमोर येण्याआधीच मी काही दिवस गायब होईल. पण कसं, असा शुभ्रा विचार करत असते. तितक्यात विशू अगस्त्याला म्हणतो की सॉरी. अगस्त्य इट्स ओके म्हणतो आणि त्याचं लक्ष शुभ्राकडे जातं आणि तो शुभ्राला विचारतो की काय गं, कसला विचार करते. मग शुभ्रा म्हणते की अगस्त्य, मी असा विचार करत होते की काही दिवस म्हणजे मी आणि विशू फिरायला गेलो असतो बाहेर तर बरं झालं असतं. नाहीतर या घरामध्ये ऑलरेडी खूप काही घडलं आहे. विशूची तब्येत पण ठीक नाही आहे. म्हणजे बाहेर गेले की त्याला कसं रिफ्रेश वाटेल आणि आम्हाला आमच्या रिलेशनसुद्धा एक्सप्लोर करायचा चान्स मिळेल ना. मग अगस्त्य म्हणतो की छान. मग शुभ्रा म्हणते की मी बघते. यावर अगस्त्य म्हणतो नाही, तू कशाला बघते, मी आहे ना, मी सगळं बघतो तुमच्यासाठी. आणि तसंही आईने मला तुमची काळजी करायला सांगितले आहे. मला माहीत आहे विशूला आमचं फार्म हाऊस खूप आवडतं आणि मी तुमची तिथेच व्यवस्था करतो. यावर विशू आनंदाने म्हणतो की थँक्यू, पण सॉरी हां. आता यानंतर आपण पाहतो की हे सगळं बोलणं श्री बाहेर उभे राहून ऐकत असते आणि ती मनातच म्हणते अच्छा, म्हणजे आता सगळं करून विशू भाऊचं भलं करायचा अजून एक नाटक करायला लागले. ही पळ काढते, मला कळतंय चांगलंच. म्हणजे हिला भीती आहे की मी काहीतरी पुरावा घेऊन येईल म्हणून. नाही, शुभ्राला थांबवायलाच हवं. तिचा काय भरोसा नाही. स्वतःला वाचवण्यासाठी ती विशू भाऊंनासुद्धा संकटात टाकेल, जसं अगस्त्याला टाकलं होतं. पण मी कसं थांबवू हिला. आणि ती विचार करते. आता शुभ्रा इकडे म्हणते की मी विशूसाठी काहीतरी खायला घेऊन येते आणि आलेच मी, असं म्हणून ती तिथून निघून जाते. आता विशू इकडे तिकडे बघतो आणि त्याला दिसतं की त्याने काचेचा ग्लास फोडलेला असतो. तो पटकन त्या काचेच्या ग्लास जवळ येतो आणि ते भरायला लागतो काचा. हे बघून अगस्त्य म्हणतो की विशू, काय करायला लागलं आहे तू. मी योगेश दादांना सांगतो ते हे सगळं करतील आणि तू काय हे चपला पण नाही घातल्यास. आता विशू त्याला म्हणतो की अगस्त्य, मी असं वेड्यासारखं वागायला नको होतं रे. ते फोटो बघितले आणि तिडीकच गेली माझ्या डोक्यात, काहीच सुचत नव्हतं मला. आणि तो म्हणतो की या आयुष्यात पहिल्यांदा प्रेम केलं मी, आणि ते पण शुभ्रावर. मनापासून प्रेम केलं तिच्यावर. आणि नंतर जर मी कोणावर डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो ना आईनंतर, तर ती आहे शुभ्रा. आणि तो म्हणतो की माझी शुभ्रा माझं सर्वस्व आहे. ती जर माझ्यासोबत नसती ना तर असं एकटं एकटं वाटतं ना मला. माझी खूप इच्छा होते, क्रेविंग्ज होतात मला दारू पिण्याच्या, पण मी नाही पिणार कारण माझी शुभ्रा माझ्यासोबत आहे आणि तुम्हीच तर सगळे आहातच. आणि तो म्हणतो की अगस्त्य, मला पृथ्वीदादा आणि आदित्यदादाची सुद्धा माफी मागायची आहे. मग अगस्त्य विशूला म्हणतो की चल, मी येतो तुझ्यासोबत, असं म्हणून तो जायला लागतो. इतक्यात विशू अगस्त्याला थांबवत म्हणतो की अगस्त्य, आणि त्याला जोरात मिठी मारतो. अगस्त्य विशूला विचारतो की विशू, काय होतं आहे. यावर विशू म्हणतो की तू मला एक प्रॉमिस कर, उद्या जर मी या जगात नसेन तर माझ्या माघारी तू शुभ्राची काळजी घेशील, जशी तू सगळ्यांशी घेतोस, जशी तू माझी घेतलीस, प्रॉमिस. मग अगस्त्य म्हणतो की पक्का वाला प्रॉमिस. जब तक ये तेरा भाई है ना, तब तक मेरे इस भाई को कुछ नहीं होगा. आणि हे प्रॉमिस मी आयुष्यभर पाळणार आहे. आता खुश. आता यानंतर आपण इकडे पाहतो की श्री विचार करत असते
ती स्वतःशीच म्हणते की काय करू श्री, काही करून त्या शुभ्राला बाहेर जाता कामा नाही, काहीतरी करायलाच हवं, पण कसं समजावून देऊ. आणि ती म्हणते की हां, मी जर त्या माणसाला सगळ्यांसमोर घेऊन आले तर शुभ्राला तिचा गुन्हा मान्य करावाच लागेल. आणि ती म्हणते की इन्स्पेक्टर साहेबांची मदत घ्यावी का, असं म्हणून ती इन्स्पेक्टर साहेबांना फोन करायला घेते. तितक्यात ते अगस्त्य येतो. श्री पटकन फोन साईडला ठेवते आणि अगस्त्याला थांबवत म्हणते की अगस्त्य, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. अगस्त्य श्रीचं काहीच न ऐकता म्हणतो की नंतर बोलूयात चल, असं म्हणून तो जायला लागतो. श्री अगस्त्याला थांबवत म्हणते की म्हणजे मला आता असं वाटते की आता खरंच विशुदादाची तब्येत ठीक नाही आहे आणि त्यात त्या शुभ्राने बाहेर जायचं खूळ काढले. मी 2000% सांगते की तिच्या डोक्यात काहीतरी. अगस्त्य रागाने जायला निघतो. श्री अगस्त्याला थांबवत म्हणते की अगस्त्य, बोलते मी तुझ्याशी काहीतरी. आता अगस्त्य श्रीला म्हणतो की काय चाललं आहे तुझं आणि हे डोक्यातलं संशय येणं बंद कधी होणार आहे. तिने आयुष्यात केल्या असतील आधी चुका, पण मला नाही वाटत की ते आता यापुढे काही असं करेल. आणि त्यांची प्रायव्हसी आहे, त्यांना जगू दे. मग श्री म्हणते मी प्रायव्हसीबद्दल काहीच बोलत नाही आहे, पण विशुदादाची तब्येत महत्त्वाची आहे ना. मग अगस्त्य म्हणतो की मग त्यासाठीच चाललो आहे ना. यावर श्री म्हणते की तुला नाही समजते की मला काय म्हणायचं आहे ते. अगस्त्य म्हणतो की मला काही ऐकायचं नाही, असं म्हणून तो तिथून निघून जायला लागतो. आता यानंतर आपण इकडे पाहतो की श्री देवीची आरतीची तयारी करत असते आणि ती मयुरी वहिनी आणि स्वीटी वहिनींना आवाज देत म्हणते की वहिनी आरतीला येत आहे ना. यानंतर मयुरी वहिनी आणि स्वीटी वहिनी सुद्धा आरतीसाठी येतात. श्री त्यांच्याकडे बघून म्हणते की बाकीचे सगळेसुद्धा येत आहेत ना. मग मयुरी वहिनी श्रीला सांगतात की अगं येतील बाकीचे, आपण तोपर्यंत करू सुरुवात. श्री, स्वीटी वहिनी आणि मयुरी वहिनी तिघी मिळून देवीची आरती करायला लागतात. आता आरती करून झाल्यावर देवीला नमस्कार करून तिघीसुद्धा एकमेकांशी बोलत असतात. तितक्यात त्यांचं लक्ष विशू आणि शुभ्राकडे जातं. दोघेही बाहेर जायला निघालेले असतात. हे बघून मयुरी वहिनी आश्चर्याने विचारते की शुभ्रा, विशू, तुम्ही दोघे असे बॅग पॅक करून कुठे चालला आहात. मग शुभ्रा म्हणते की आम्ही फिरायला चाललो आहे वहिनी. कसं आहे, या घरातलं वातावरण अजिबात चांगलं नाही आहे आणि तसंही विशूची तब्येत जरा खराब आहे, सो थोडासा चेंज मिळेल आणि मस्त फिरूनसुद्धा होईल. मग श्री म्हणते की आरती घेऊन जावं. यावर विशू म्हणतो की आम्हाला उशीर होतोय आणि तो मयुरी वहिनी आणि स्वीटी वहिनींना म्हणतो की अगस्त्य दादा आणि पृथ्वीदादांना सांगा येतो आम्ही, असं म्हणून तो जायला लागतो. तितक्यात श्री विशूला थांबवत म्हणते की विशूदादा. विशू रागाने म्हणतो की आता काय आहे. श्री सांगते की असं आरतीला डावलून जाऊ नये, आरती घ्या, प्रसाद घ्या आणि मग जा. मग विशू नमस्कार करतो आणि म्हणतो की का, तिचा आशीर्वाद आहेत की माझ्यासोबत, तेवढं पुरं आहेत माझ्यासाठी आणि ही प्रसादाची नाटकं नको करू, उशीर होत आहे आम्हाला. श्री म्हणते की विशुदादा, मान्य आहे तुमचा राग आहे माझ्यावर, मग तो प्रसादावर का काढताय, प्रसाद घेऊन जा ना. विशू म्हणतो की तुला माझ्या सवयी सांगितल्या नाहीत का अगस्त्याने, बाहेर जाताना हे खाऊन जा ते खाऊन जा असं म्हणायला मला बिलकुल आवडत नाही आणि नसेल सांगितलं तर आता मी सांगतोय, नीट लक्षात ठेव आणि यापुढे अशी चूक नको करूस करू नकोस. आणि म्हणतो की प्रसाद दे, आता उशीर होतोय. श्री खुश होऊन प्रसाद द्यायला लागते तेव्हा शुभ्रा तिला धक्का देते आणि आरतीचं ताट खाली पडते. सगळेच आश्चर्याने बघायला लागतात. शुभ्रा रागाने म्हणते की एकतर आम्हाला जायला उशीर होतोय आणि त्यात तुझीही असली फालतू नाटकं, प्रसादसुद्धा द्यायला जमत नाही का गं श्री तुला. श्री आरतीचं ताट उचलायला लागते आणि म्हणते की मी देतच होते पण तू. शुभ्रा तिला थांबवत म्हणते की काय मी, आता तू हे म्हणणार आहेस का की हे मी मुद्दाम केलं, हे सगळं माझ्यामुळे झालं, तुला दुसरं काही बोलता येत नाही का गं श्री, असं काय वाईट केलं आहे गं मी तुझं म्हणून तू सारखं मलाच टार्गेट करतेस ते. तितक्यात तिथे अगस्त्य येतो आणि विचारतो की काय झालं. शुभ्रा सांगते की अरे बघ ना, साधा प्रसाद देता येत नाही हिला. अगस्त्य म्हणतो की ठीक आहे ना, एवढं ही रिॲक्ट होण्याची काही गरज नाही आहे. आणि तो श्रीला विचारतो की श्री, काही मदत हवी आहे का. शुभ्रा विशूला म्हणते की विशू चल, आपल्याला खूप उशीर होतो आहे ना, आता निघालो तर संध्याकाळपर्यंत पोहोचू, चल लवकर. मग विशू अगस्त्याला बाय करून जायला लागतो. श्री त्यांना थांबवत म्हणते की विशुदादा तुम्ही प्लीज 10 मिनिटे थांबा, हे आत्ताच काहीतरी असं झालं आहे, प्लीज. मी म्हणते म्हणून तरी मला मान्य आहे तुम्ही आत्ताच सांगितलं आहे, पण 10 मिनिट. शुभ्रा मोठ्याने म्हणते की काय होणार आहे 10 मिनिट थांबून, काय प्रायव्हेट जेट येणार आहे का आमच्यासाठी आणि 10 मिनिटे थांबा काय, इथे काय आम्ही रंकाळ्याला फिरायला नाही चाललो आहे, दूर जायचं आहे आम्हाला. श्री म्हणते की पण फक्त 10 मिनटं, पण मग निघा तुम्ही. शुभ्रा रागाने म्हणते की पण का. श्री सांगते की अगं शुभ्रा, आरती होती ना हातामध्ये, आरतीचं ताट सांडलं, दिवा पण शांत झाला, असं म्हणतात अपशकुन असतो, उगाच विषयाची परीक्षा नको ना, तुम्ही 10 मिनिट थांबा. शुभ्रा रागाने म्हणते की हे असं काही नसतं अपशकुन वगैरे, तुला काय आम्ही मूर्ख वाटलो का गं. आणि
मला बरोबर समजते तू हे सगळं का करतेस. अगस्त्याने तुला लग्नानंतर कुठे नेलं नाही ना फिरायला, आणि आता विशू मला घेऊन जातोय म्हणून तुझी चिडचिड होते, जळतीये तू, आणि म्हणूनच हे सगळं करते. तुला ना माझा आनंदच बघवत नाही आहे श्री. प्रत्येक माझ्या गोष्टीत मांजरीसारखी आडवी येतेस तू. श्री म्हणते की नाही, असं काही नाही आहे. शुभ्रा म्हणते की मग कसं आहे सांग ना. हे असं काहीतरी सांगून तू इमोशनल ब्लॅकमेल करतेस. या सगळ्या फालतू अंधश्रद्धा आहेत. आधीच आमच्या संसारामध्ये आग लागलीच आहे, आणि त्यात हे असं करून काय मिळणार आहे तुला. हे बघ, तुझ्या या नाटकांचा आमच्यावर काही परिणाम होणार नाही. खूप झालं आता तुझं, आणि हे अपशकुन वगैरे काही नसतं. मनाचे खेळ आहेत हे, समजले का. मयुरी वहिनी म्हणतात की शुभ्रा, जरी जग बदललं असलं ना तरी काही गोष्टी आहेत ज्या आपण नाकारू शकत नाही. शुभ्रा म्हणते की वहिनी, अहो काय तुम्हीही हिच्यासारखं वागताय. स्वीटी वहिनी म्हणतात की शुभ्रा, बोलण्यात 5 मिनिट झालीच आहेत, मग अजून 5 मिनिटे थांब ना. विशू मोठ्याने ओरडत म्हणतो की बस झाला हा फालतू ड्रामा, आणि या असल्या फालतू फिल्म्स बघत जाऊ नका हो. ते सगळं तिथे घडतं, इथे नाही. आणि श्रीला म्हणतो की उगाचच फुकाटचे सल्ले नको, जेवढं केलं तेवढं बस आहे. एवढ्या दिवस सगळ्यांचं ऐकून बघितलंस ना, काय झालं. आता जे मला हवं आहे तेच मी करणार. आणि तो शुभ्राला म्हणतो की चल शुभ्रा. शुभ्रा श्रीला म्हणते की 5 मिनिट काय 5 सेकंद थांबणार नाही तुझ्यासाठी, समजलं का. आमची लाईफ आहे, आम्ही बघून घेऊ काय करायचं ते. आणि अगस्त्यला म्हणते की अगस्त्य ही अशी आहे, पण तू शिकलेला आहेस ना, तू तरी शिकव हिला काहीतरी. अशी बाता करते की जसं काही खूप एक्सपिरियन्स आहे हिला, आणि असलं फालतू ड्रामांसाठी ना वेळ नाही आहे माझ्याकडे, असं म्हणून ते दोघेही तिथून निघतात. आता श्री त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असते, पण ते काही न ऐकून घेतात तिथून निघून जातात. श्री घाबरून अगस्त्यला म्हणते की अगस्त्य तू तरी समजाव त्यांना. अगस्त्य म्हणतं की काय सांगणार आहे मी, आणि काय चाललं आहे तुझे, कुठल्या जगात वावरते श्री, आणि काय हे असलं अपशकुन वगैरे चुकून झालं नाही. श्री म्हणते की नाही अगस्त्य, अरे असतात काही गोष्टी, विश्वास ठेव माझ्यावर, प्लीज त्यांना समजाव. अगस्त्य म्हणतो की मला ना काही ऐकायचं नाही, असं म्हणून तो सुद्धा तिथून निघून जातो. आता यानंतर आपण पाहतो की अगस्त्य बाहेर येतो आणि तो विशूला म्हणतो की रायडर, मला माहिती आहे तुम्ही खूप चांगले ड्रायव्हर आहात, पण तरीही प्लीज रस्ता खूप खराब आहे ना, सांभाळून चालवा आणि काळजी घ्या स्वतःची, आणि एमर्जन्सी नंबर दिला आहे शुभ्राकडे, काही लागलं तर फोन कर, आणि हवं तेवढं एन्जॉय कर. मग विशू आणि शुभ्रा अगस्त्याला थँक्यू म्हणतात. शुभ्रा म्हणते की थँक्यू अगस्त्य, किती करतोस ना आमच्यासाठी, आणि ते बाय करून तिथून निघून जातात. श्री त्यांना थांबवण्यासाठी त्यांना आवाज देत बाहेर येते, पण विशू न ऐकता निघून जातो. आता यानंतर आपण पाहतो की श्री खूप टेन्शनमध्ये बसलेली असते, आणि तिला आठवतं की शुभ्रा विशालसोबत बोलत असते. ती म्हणत असते की तू ज्याला उचललं ना त्यानेच कंप्लेंट केली आहे, त्यामुळे माझं ऐक, जे मिळालं आहे ते घे आणि निघ इथून, नाही तर पकडला जाशील, आणि लांब कुठेतरी जा, घाई कर. श्रीला हे सुद्धा आठवत असतं की शुभ्राने परीला त्रास झाला असा खोटा आरोप श्रीवर केला होता. हे सगळं आठवून ती मनातच म्हणते की शुभ्रा, मला माहिती आहे मुद्दाम मी नाही तू करतेस, आणि त्यामुळे पळपुट्यासारखी पळून चाललीस तू, पण आज ना जे घडलं ते सगळंच खूप विचित्र होतं. नेमका विशूदादा बाहेर जाताना हे सगळं घडलं. प्रसाद सांडणं, दिवा शांत होणं, म्हणजे असं म्हणून ती घाबरून पाणी प्यायला लागते, पण तिचं अजिबात लक्ष नसतं. ती पाण्याचा ग्लास भरायला लागते तर सगळं पाणी खाली पडतं. तितक्यात तिथे अगस्त्य येतो आणि श्रीकडे बघून म्हणतो की श्री, काय करतेस तू, हे मगाशी ताट पाडलंस आणि आता हे पाणी, कसला विचार करतेस एवढा. श्री म्हणते की अगस्त्य, मला काहीच कळत नाही, की फक्त जे काही घडतंय ना ते खूप विचित्र आहे, एवढंच मला कळतंय. अगस्त्य आश्चर्याने विचारतो की म्हणजे. श्री म्हणते की तू म्हणाला ना की असं ताट पडणं, प्रसाद सांडणं आणि त्यात तो दिवा शांत होणं हे काही बरोबर नाही, खूप कसं तरी वाटतंय मला. अगस्त्य म्हणतो की श्री, अगं असं काही नसतं, ते चुकून घडलंय ना, आणि मला शुभ्राचं बोलणं कुठेतरी पटतंय, म्हणजे तू त्या दोघांमध्ये नको ना पडू, काय गरज आहे याची. श्री आश्चर्याने म्हणते की मी कुठे त्या दोघांमध्ये पडते, मी काही केलं नाही अगस्त्य, जे काही केलं ना ते शुभ्रानेच केलं. आणि ती म्हणते की तुला माहीत नाही, तिनेच तुला, असं म्हणून ती शांत होते. अगस्त्य म्हणतो की का श्री, तुला बरं वाटत नाही आहे म्हणून अशी बडबडते, बाकी काही नाही, मनात तुझ्या, मला माहिती आहे की हे सगळं तुझे मनाचे खेळ आहेत. श्री रागाने म्हणते की मला काही नाही झालं, बरी आहे मी. अगस्त्य म्हणतो की जर असं काही नाही तर मग का असा विचार करतेस, का निगेटिव्ह थॉट आणतेस, विचार कर ना, आत्ता ते गेले आहेत बाहेर तर त्यांच्याबद्दल चांगली प्रार्थना कर, काय चाललं आहे हे अपशकुन वगैरे. श्री म्हणते की अगस्त्य, मी कायम चांगलंच चिंतत आले आहे त्यांच्याबद्दल, तूच कधी बघितलं नाहीस, आणि आत्ता बघितलंस ना विशुदादा निघाले तेव्हा काही
खुश नव्हते. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नव्हता कुठलाच. अगस्त्य म्हणतो की आनंद कसा दिसणार, चिडला आहे तो, मग कसला असेल आनंद. श्री म्हणते की अरे पण मी हे सगळं काळजीपोटीच करत होते. अगस्त्य म्हणतो की श्री मला तुझी काळजी वाटते आणि त्यालाही कळते. तो काही लहान नाही आहे. तो चिडला की कसा रिॲक्ट होतो ना हे तुलाही माहिती आहे. मग नको ना पडू त्यांच्यात. श्री आश्चर्याने अगस्त्यकडे बघत असते आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.